आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शिवपुरीचे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक विकासाच्या प्रतीक्षेत निसर्गरम्य पिराचा डोंगर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची गरज, पायाभूत सुविधांसाठी मदतीचे आवाहन। वाळवा तालुक्यातील शिवपूर येथील नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या उंच डोंगरमाथ्यावर वसलेले हजरत पीर दावल मलिक बाबा यांचा दर्गा आणि हिंदूंचे मंदिर हे धार्मिक एकात्मतेचे एक अनोखे आणि जिवंत प्रतीक आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पुणे बेंगलोर हायवेपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या क्षेत्राचा जर नियोजनबद्ध विकास केला तर वाळवा तालुक्यात एक भव्य दिव्य पर्यटन स्थळ निर्माण होऊ शकते। यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल। मात्र यासाठी आता लोकप्रतिनिधींचे लक्ष, प्रशासकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभागाची नितांत गरज आहे। शिवपुरी गावाच्या पश्चिमेला उंच डोंगरमाथ्यावर हजरत पीर दावल मलिक बाबा यांचा दर्गा आहे। विशेष म्हणजे याच दर्ग्याच्या पाठीमागे हनुमान आणि साती आसरा यांचे मंदिर आहे। दर्ग्यामध्ये बाबांची कबर व समोर घोडा आहे, तर येथून अवघ्या 100 फुटांवर विशाळगड बाबांचा दर्गा आहे। खोल दऱ्या, घनदाट जंगल आणि डोंगर टेकड्यांनी वेढलेला हा परिसर अत्यंत मनमोहक आहे। उंचावरून दिसणारा हिरवागार निसर्ग, वेगाने वाहणारा वारा आणि पावसाच्या सरींमुळे येथे नेहमीच आल्हाददायक थंडावा असतो। या डोंगरमाथ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे काळ्या कातळात खोदलेल्या विहिरींसह एकूण 5 विहिरी आहेत। या विहिरींचे पुनर्जीवन करून येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व्हावं आहे। शिवपुरी गावामध्ये एकही मुस्लिम कुटुंब नाही, ही या ठिकाणची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब। पूर्वी कासेगावचे कैलासवासी आकाराम हरी बारपटे बंडू बाबा यांनी शिवपुरी गावापासून मंदिरापर्यंत रस्ता तयार करण्यासाठी स्वतःची 7 एकर शेती विकली होती। ते याच ठिकाणी समाधिस्थ झाले आहेत। त्यानंतर शिवपूर येथील माने भावकीतील भैरू माने, सखाराम माने आणि संभाजी माने अशा सलग 3 पिढ्या या दर्ग्याची आणि मंदिराचे पुजारी म्हणून अत्यंत नित्यनेमाने व श्रद्धेने देखभाल पूजा करत आहेत। सध्या या परिसरात लोकवर्गणी आणि लोकसहभागातून 1000 स्क्वेअर फुटांच्या मंदिराचे स्लॅबचे काम पूर्ण झाले असून आजूबाजूला फरशी व लाईट फिटिंग करण्यात आले आहे। मात्र अद्यापही येथे अनेक प्राथमिक सुविधांचा अभाव आहे। गावापासून ओढ्यापर्यंत रस्ता ठीक आहे, मात्र तिथून पुढे दर्ग्यापर्यंत भाविकांना मोठी कसरत करावी लागते। डोंगराच्या कडेला संरक्षण कठड्याचे काम अपुरे आहे। डोंगरावर दिवाबत्तीसाठी कायमस्वरूपी विजेची आणि विहिरींच्या साफसफाईची गरज आहे। सध्या येथे डागडुजी व दुरुस्तीचे काम सुरू असून भाविकांना सढळहस्ते मदत करण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहेत। लोकवर्गणीतून आम्ही काही कामे केली आहेत, पण इथे येण्याचा पक्का रस्ता झाला आणि संरक्षण कठडे उभारले तर वाळवा तालुक्यात एक देखणे पर्यटन स्थळ विकसित होईल। याकरता दानशूर भाविक आणि लोकप्रतिनिधींनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी, असे बाजीराव माने, माजी सरपंच शिवपुरी यांनी आवाहन केले आहे। या ऐतिहासिक व निसर्गरम्य श्रद्धास्थानाला यापूर्वी राजारामबापू बँकेचे तत्कालीन चेअरमन कैलासवासी जनार्दन पाटील काका, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक बाबा, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, साखर महासंघाचे अध्यक्ष PR पाटील दादा, जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील यांसारख्या अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी भेटी देऊन आशीर्वाद घेतले आहेत। निसर्गाच्या सानिध्यात रममाण होण्यासाठी आणि या पवित्र वास्तूला ऊर्जा देण्यासाठी भाविकांनी व पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन पुजारी संभाजी माने यांनी केले आहे।